यांच्या माध्यमातून लिखित आहे मात्र किताब दिला जाईल. पहिल्या चेंडूमध्ये जबरदस्त प्रमाणे आणि पहिल्या चेंडूमध्ये जबरदस्त प्रमाणे शकत असताना बघतोय आपण की वर्गांनी अक्षय कपूर यस अभिनंदन. पहिला गोलंदाज गोलंदाज करतोय तो रामदेव पेट संघाचा. राजू यांनी जर मात्र अर्धशतक झळकावलं तर जनार्दनजी भोये साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गणेशगाव संघात मॅच चालू होत्या मॅच चालू होत्या. यस यस आपण बघतो की सर्किटमध्ये तिथं पुढील चेंडू राजूसाठी जोरदार अपील केली जाते आणि जोरदार अपील करत असताना आपण बघतो की निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकत असताना या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू टाकलेला आहे. जर राजू यांनी मात्र अर्धशतक झळकावलं तर मात्र जनार्दनजी भोये साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे बक्षीस आणि किरण यांनी जर अर्धशतक झळकावलं तर मात्र या ठिकाणी मात्र आपण बघणार की राहुलभाई काशिक साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे बक्षीस. या सर्किटतील पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू समोरच्या बाजूने मात्र कॉलवर माळावरती मात्र एक प्रहार केला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर बघतोय की 2 चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या सर्किटमध्ये. 7 फौलांचा स्टार्ट घेताना या ठिकाणी बॅटची कडा आहे. थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार आहे. क्षेत्ररक्षक तयार असताना धाव तर बघायला भेटली नाही आणि धाव न बघायला भेटल्यानंतर आपण बघतोय की फलकावरती धावसंख्या केवळ 6 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे याच ठिकाणी. स्पर्धा मानाची स्पर्धेला मात्र लागलेले मान्यवर सगळ्या मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा मात्र सटीक लाईन वरती चांगला चेंडू टाकला आणि सटीक लाईन वरती चांगला चेंडू टाकत असताना बघा किरण जीवाचं रान करतोय. एक नंबर ज्याच्या जर्सीवरती मात्र एक नंबर आहे त्याच माध्यमातून तसंच मात्र एक कार्य चालू या संघाची समाप्ती. त्यांचं पुन्हा एकदा मात्र जनार्दनजी लहारी साहेब मात्र मैदानावरती आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला भेटतात आणि त्यांच्या जोडीला मात्र कार्य करणारे अजय बंद पुन्हा एकदा मात्र मैदानावरती मात्र कार्य करण्यासाठी सुजलम सुफलम आहे. पहिल्या संघाचा केस मात्र फलकावरती धावसंख्या 7 बिनबाद 7 6 संघाचा सामना आहे. किरण गोलंदाजी मार्गवरती समर राजू कारण की खरी लढत आहे ती किरण आणि राजू यांच्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पॉवर प्लेचं दुसरं षटक शेवटचं षटक घेऊन येते किरण. बॉम्बसर चेंडू टाकला. बॉम्बसर चेंडूवरती मात्र अटॅक केला जातोय. पहिल्या क्षेत्रामध्ये क्रॉस केलेला नाही तर मात्र हुक पटका मारतो आणि हुक पटका मारल्यानंतर त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषा पार होतोय. चौकार थोडासा फुट टप्प्याचा चेंडू होता. बघितलं फलंदाज राजू याने की उंची आहे आणि उंची असलेल्या चेंडूवरती ऑन साइड मध्ये मात्र फिरकावतोय. थोडस ऑन साइडची फील्ड सुद्धा मात्र तेज मानली जाते. प्रहार केला जातोय. प्रहार करत असताना फलकावरती धावसंख्या 4 आणि पुढे सरकते 11 धावसंख्या. किरण गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये नामदेव यांनी केवळ 7 धावा खर्च केला होता कारण की दुसऱ्या चेंडूवरती एक जबरदस्त फटका बघायला भेटला होता. षटकार बघायला भेटला होता. त्यानंतर कमबॅक केलं. या ठिकाणी ऑन साइट मध्ये पुन्हा एकदा मात्र एक स्लॉट स्लिप मध्ये मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मोठा फटका आहे. येत्या क्षेत्ररक्षण फक्त की जीवाचं रान केलं जातं. फुटबॉल प्रमाणे मात्र चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कारण की थोडंसं जर मात्र कमरेमध्ये वाकला असता चुकला असता तर त्या ठिकाणी कॅचिंग पोझिशन मध्ये एक संधी निर्माण झाली होती. परंतु मात्र
पायावरती चेंडू येऊन लँड होतोय. एकच धाव बघायला भेटते आणि एकच धावाचं महत्वपूर्ण मात्र योगदान येत असताना फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 12 धावसंख्या. समोरचे 3 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आहे तो किरण. आपण बघितलं की पेठच्या ठिकाणी एक सुंदर मात्र स्पर्धा समाप्त झाली. या पेठ तालुक्यामध्ये एक नामवंत स्पर्धा पुन्हा एकदा मात्र उदयाला आली आणि उदय होते या स्पर्धेचा सहारा बॉयज क्रिकेट क्लबच्या मुख्य मैदानावरती. आणि विकी बघतो आपण की नक्की समाप्त झालेला आहे. 10 नंबरची जर्सी पुन्हा एकदा येतोय गोलंदाज विकी. जबरदस्त चेंडू राजू याला बाद केलं आणि राजू याला मात्र बाद करत असताना पहिल्या चेंडूवरती फॉलोअर मारचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता पेठ संघ 3 विकेट मध्ये की त्यांच्या हातामध्ये लागली नाही. राजू बाद होते. आणि बघतोय कारण की जनार्दनजी भाऊ साहेबांनी मात्र राजू यांच्यावरती 72 रुपयाचं बक्षीस लावलं होतं अर्धशतकासाठी. तर पैसे वाचले या ठिकाणी जनार्दनजी भाऊ साहेब यांचे. नवीन फलंदाज बघायला भेटतोय मैदानावरती जातोय नवीन फलंदाज प्रशांत. मागील सामन्यामध्ये एक चमक दाखवली होती धमक दाखवली होती गोलंदाजीच्या माध्यमातून. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये स्पेन मध्ये 2 संख्येचा समाप्त झाला होता किंवा 4 धावा दिल्या होत्या. 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं होतं याच गोलंदाजाला. यावेळेस मात्र आपली दार मदार सन्मानासाठी गणेशगाव संघाची दार मदार सन्मानासाठी जातोय प्रशांत. नांदेड गोलंदाजी मार्कती आपल्या षटकातील दुसरा चेंडू. जबरदस्त बिग पॉवर लिफ्टेड शॉट नो चान्स अकॅडमी मॅक्सिमम षटकार जातोय का नाही पूर्ण ताकद लावून मध्ये या ठिकाणी फटका बघायला भेटला आणि पूर्ण ताकद लावून फटका मारल्यानंतर षटकार जातोय. बघा फलंदाज कसा असला पाहिजे फलंदाज असा गुणवान असला पाहिजे की कला संपन्न असलेला पाहिजे फलंदाज. कारण की नुकताच मात्र ड्रेसिंग रूम मध्ये मात्र फलंदाजी मार्कत गेला आणि त्यानंतर मात्र बघितलं आणि बघितल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मॅक्सिमम साठी फटका केला षटकार. धावसंख्या 24. शॉर्ट चेंडू पल फटका बॅक टू बॅक पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी बघायला भेटतोय. यस दिस इज अ मॅक्सिमम हिट कारण की कॉल आहे हाय अँड हँडसम आणि हॅट्रिक. जर मात्र या ठिकाणी जर तिसरा षटकार मारला तर जनार्दनजी भोये साहेब यांच्या माध्यमातून त्याच प्राइस 201 रुपयाचं बक्षीस तयार असेल. एकच वादा
राहुल दादा आणि जनार्दनजी भोईर साहेब आणि त्यानंतर आपल्या मंचावरती मात्र आजच्या दिवसामध्ये सकाळच्या संदर्भामध्ये मात्र विराजमान झाले होते माननीय श्री दत्तभाऊ मात्र साहेब आणि त्याच उपस्थित आपण मात्र बघतो की सरकारला मात्र 200 रुपयाचं बक्षीस लागलं होतं. किरण जीवाचं रान करतोय आणि बघतोय की एक नंबरची जर्सी आणि एक नंबरची जर्सी असल्यानंतर बघतोय की त्या ठिकाणी डायरेक्ट हिट आहे. बघतोय जोरदार अपील केली जाते आणि जोरदार अपील करत असताना पुन्हा एकदा नक्कीच थेट प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी बघायला मिळतंय की तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे आणि तिसऱ्या पंचांचं मात्र या ठिकाणी मात्र म्हणणं काय असेल, या ठिकाणी निर्णय कसा असेल, डायरेक्ट हिट आहे. जाऊया थेट चेकिंग साठी आमचे ऑपरेटिंगचं मात्र सुंदर मध्ये कार्य करणारे तेजस्वी बघतोय आपण या ठिकाणी समीकरण काय असेल, कुठल्या बाजूने कवलं जातोय, दिल की धडकने बढ़ती रहेंगी. बघतो या ठिकाणी आपण मात्र पंचांच्या माध्यमातून मात्र ओयुटीचा इशारा तर नाही बघायला भेटला. तिसऱ्या पंचांकडे मात्र दाद मागितली. पंच पुन्हा एकदा मात्र नक्कीच मुंबईवर मात्र या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वेटिंग या ठिकाणी बघतोय आपण या ठिकाणी वेटिंग आहे आणि वेटिंग वरती नेमकं काय असेल प्रत्युत्तर मात्र चेक केलं जात आहे. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. 350 वर्षानंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा क्रिकेटचा मित्रांनो भाग आहे. या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून बघायचं की लेट्स गो कॉल कुठला असेल. या ठिकाणी तळणवळणाची सेवा सुविधा उपलब्ध केली आहे. बघतोय आपण या ठिकाणी अगदी थप्पड आमची मारली जाईल. या ठिकाणी बघतोय की या चेकिंग पॉवर तेजाची बघतोय आपण या ठिकाणी डोळ्यामध्ये तेल घालून मात्र चेकिंग केलं जात आहे. पंचांचा निर्णय काय असेल आणि पेट संघ सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. पेट संघाला मात्र पूर्ण कॉन्फिडन्स आहे. पेट संघाला पूर्ण कॉन्फिडन्स असताना राजू सुद्धा मात्र प्रतीक्षेमध्ये असेल की नक्की तुमचा मात्र एक कोमल चेहरा त्यांचा बघायला भेटलेला आहे. आणि निर्णय काय असतोय बघतोय या ठिकाणी बघायचं आहे की पुन्हा एकदा चेक तर केलं आणि चेक करत असताना अद्याप थोडासा वेळ घेतला जातोय. या ठिकाणी बघायचा आहे की निर्णय अद्याप आमचे रामभाऊ मात्र चष्मा लावून मात्र पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी मात्र एक थेट प्रेक्षेपण मात्र बघायचं आहे. परंतु अद्याप मात्र कळायला मार्ग नाही. इकडे आठ तिकडे विहीर बळी तो कान पिळी काकेत कसा गावाला वळसा बघतोय आपण या ठिकाणी निर्णय रेंगाळतोय आणि निर्णय रेंगाळत असताना मात्र नक्कीच तेजाची मात्र नक्कीच एक शार्क हुशार की नंबर 1चं मात्र ऑपरेटिंगचं मात्र कार्य करण्यासाठी मात्र सज्ज आहे. बघायचं आहे की निर्णय काय येतोय आणि अद्याप निर्णय थोडासा वेटिंग केलं आणि वेटिंग करत असताना आता मात्र स्वतः मात्र मात्र या थोडस मात्र दखल घेत असताना बघतोय आपण यस दत्ताभाऊ या ठिकाणी पुन्हा गावात चालय पाकरू बसले डोला तर कुठे असते गालात तर बघतोय त्याच अनुषंगाने कारण की नक्कीच की यश संपन्न करण्याच्या मात्र माध्यमातून युपीचा इशारा येतो. फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या पंचाने थोडासा वेळ घेतला तरी सुद्धा चालेल कारण की योग्य तोच निर्णय दिला जाईल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. फलंदाज बाद गणेशगाव संघाला झटका मिळतोय. ओरिजिनल डिसिजन बरोबर ना डायरेक्ट या ठिकाणी अतिशय जबरदस्त मात्र नक्कीच हा इशारा दिला होता. परंतु मात्र नक्कीच पंचांना सुद्धा मात्र विनंती असेल की आपला मात्र एक निर्णय कळवायचा असतो आणि त्यानंतर मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे जायचं आहे की ओरिजिनल डिसिजन काय होतंय. या ठिकाणी आपण जे तर जाऊया तिसऱ्या पंचांकडे मात्र एक मदत घेऊन मात्र फलंदाज बाद झालेला आहे. नामदेव करतोय गोलंदाजी आणि नामदेव करतोय गोलंदाजी कारण की नक्कीच दोन्ही संघ मात्र तुल्यबळ नाही तर मात्र वजनदार संघ आणि वजनदार संघ असेल तर बघायचं की नक्कीच जे पकडण्याचे शास्त्र विज्ञानाचे अधिकार फिरत आकाशी जे पकाली फिरापासी जबरदस्त फटका सत्कार आणि जबरदस्त फटका मारल्यानंतर या ठिकाणी मात्र सरकार जातोय आणि सरकार मारल्यानंतर धावपलकर धावसंघ होती 37 धावसंख्या 3 सरकारचा खेळ समाप्त. गणेशगाव संघाची धावसंख्या 2 बाद 37.
ओव्हर द विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू पुलपटक्याच्या पाठीमागे लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडू येतोय. बघायचं की तेज रफ्तार रॉकेट फटक्याच्या पाठीमागे पुन्हा एकदा जिद्द दाखवली जाते, क्लास दाखवली जाते, चौकार जात आहे आणि चौकाराच्या सहामध्ये धावफलकाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 41 लॉस ऑफ द 2 विकेट. गणेशगाव संघाची धावसंख्या याच ठिकाणी बघते की सामना जबरदस्त होतो आणि सामना मात्र जबरदस्त झाल्यानंतर नाळेगाव संघ तर अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीसाठी खेळण्यासाठी पात्रता झालेली आहे. या दोन संघांमधून मात्र जो संघ विजयी असेल हा नाळेगाव संघासमोर खेळेल. बघतोय बॉल द्यायचा आहे, बॉल बाईकचा असा जटकेमध्ये बाईक आहे पण गाड्या लावण्यासाठी मात्र आजच्या दिवसामध्ये जागा नाही. परंतु आपण मात्र बघतो की बाईकचा आरसा मात्र कुठल्या बाईकचा आरसा खाली करायचा आहे. चिंतामण येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चिंतामण उजव्या साईडला ऑफ स्टंपला चेंडूला खेळून काढतो आणि उजव्या साईडला ऑफ स्टंपला चेंडूला खेळून काढल्यानंतर गॅपमध्ये चेंडू आहे. बघायचं की पहिल्या प्रयत्नामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण नाही करता आलं आणि त्याचाच कुठेतरी फायदा बघायला मिळतोय. कारण की आजच्या दिवसामध्ये हवा सुद्धा चालू आहे. सकाळच्या संत्रापासून हवा सुद्धा चालू आहे. तिची स्पर्धा, मानाची स्पर्धा, तुमची स्पर्धा, आमची आणि त्या स्पर्धेला मात्र एक मोठं योगदान देण्यासाठी सर्व क्रीडा रसिक मात्र अचूकतेने मात्र मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये बसून सामन्याची मजा घेताना अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, फलकावरती धावसंख्या होते 43. शॉर्ट चेंडू पुलपटक्याच्या पाठीमागे मात्र धावफलकावरती मात्र धावसंख्या तर वेगाने वाढेल यामध्ये शंका नाही. जो फलंदाज अतिशय इन्फॉर्म फलंदाज ज्याच्या बॅटमधून गगनचुंबी षटकार बघायला भेटले आहे, ज्याचे नाव आहे आमचे रामभाऊ आम्हाला सांगतो की प्रशांत. फुल फॉर्म मध्ये परंतु चिंतामण कशा प्रकारे रोखताय. चेंडू बॅटला कनेक्शन झालं तर मात्र पुन्हा एकदा गुड लक सिक्सर जात आहे. मोठ्या घरचा प्रकार वासा मी संसार करीत कसा मिठाई दडावर पिटाई मिठाई उपाशा पोटी किती मी राहूस नाही किती मी लोकांसी मागाव. एक डांबरी रोडाला एसटी चालली, मुकामाला एसटी चालली चोळमुखला आणि त्याच चंद्रशेखर या चोळमुखच्या मैदानात मात्र एक बनवटपणे मात्र फलंदाजीचा मात्र कला कौशल्य दाखवली जाते. प्रशांत वाह. गणेशगाव संघाचा हा प्रशांत अतिशय मात्र देखील पटके मारतोय. की जीत या ठिकाणी बघतोय की नक्कीच या ठिकाणी बघतोय की चौकार वाचला. किरण यांचं मध्ये नक्कीच नसीब उजळलं की काय, कारण की किरण यांच्या हातामध्ये चेंडू येऊन मात्र विसावतोय. जेव्हा मैदानामध्ये मात्र कुठलाही फलंदाज जातोय, कुठलाही गोलंदाज जातोय, कुठलाही खेळाडू जातोय तेव्हा मात्र नक्कीच एक प्रेशर असतंय. आणि मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये वेळूंचे संघ सुद्धा मात्र आपल्याला मात्र बॉल ग्राउंडमध्ये बघायला भेटेल. वेळूंचे आणि मात्र राहुलभाई काशीद साहेब सुद्धा मात्र आपल्याला मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये मात्र बघायला भेटतील. यावेळेस थोडासा मात्र मी सीट आहे, मी सीट असल्यानंतर मात्र हवेमध्ये चेंडू येतो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेल ड्रॉप करतो आणि जेल ड्रॉप करतो असताना नाळेगाव संघाच्या दोन फलंदाज मात्र नक्कीच आपल्या मनामध्ये मात्र जिंकत तर मात्र पोहोचलेली आहे. 2 धावांनंतर रामभाऊ धावपलकाची धावसंख्या झाली 53 धावसंख्या. कारण की षटकामध्ये मात्र चेंडू टिकून झाले 5 आणि 5 चेंडूच्या खाली मात्र 53 धावसंख्या होते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण बघतोय की जी जोडी जमते मला ती जगन आणि प्रशांत. या ठिकाणी विनंती करतोय मान्य श्री पंढरीनाथ जाधव पाटील ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की मंचावरती यावं. ही नंबर करतोय पंढरीनाथ जाधव प्रमुख अतिथीमध्ये या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पंढरीनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य पाटील विनंती करतोय नारायण बाबा हिंडा बाबा आपल्यामध्ये सोबत असतील या ठिकाणी नक्की त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. पंढरीनाथ जाधव यांचं मात्र सहर्ष स्वागत करताना नारायण पिंडार बाबा यांच्या सोबत या ठिकाणी हा एक मानाचा मान दिला जातो, सन्मान दिला जातोय. धावफलकाची धावसंख्या बघायचा की धावफलकाची धावसंख्या 55 धावसंख्या आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की षटक समाप्त झाले. 4 षटक समाप्त झालेल्या. किरण येतो गोलंदाजी मार्क होती. किरण आपल्या दुसऱ्या षटक टाकलं 11 धावा दिल्या होत्या. कुठल्या पक्षात बळी मिळवता आला नाही. परंतु मात्र पुन्हा एकदा मात्र सांघिक 5वं आणि वैयक्तिक 2रं संघासाठी षटक घेऊन आले होते किरण. ऑनसाईट मध्ये प्ले केलेला फटका, जमिनीकडे मारलेला फटका आणि जमिनीकडे मारलेल्या फटक्याच्या पाठीमागे आपण बघतो की त्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावची मात्र मागणी केली जाते. याच दुसरी धाव सुद्धा मात्र पूर्ण केलेला आहे.
मागील आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच जेव्हा पेट संघ खेळत होता वावर संघासमोर तेव्हा मात्र मुरली मुरली गार्डन यांच्या माध्यमातून मात्र बक्षिसामध्ये खंडात झाली होती. परंतु याच वेळेस मध्ये थोडीशी सायलेन्स किंवा टू पॉईंट मध्ये असतील एक सामन्याची प्रतीक्षा करत आहेत आणि सामन्याची असल्यावर मोठ्या खेळाडूची निशाणी मित्रांनो किती फेर असेल तर मी सुद्धा बब्बर फेर आहे. हे तर खरं प्रोजेक्शन आहे, हे तर खरं क्रिकेट आहे की संयम जेवढा मात्र दाखवला तेवढा मात्र योग्य ते असेल. कारण की मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला आमच्या आदरणीय अरुण सर यांनी उल्लेख केला होता की सहरी असू द्या, सिटी असू द्या, ओपन गट असू द्या, ज्या ज्या ठिकाणी नक्कीच प्राधान्य भेटतं त्या ठिकाणी जाऊन आपला परफॉर्मन्स दाखवला आणि ज्या ज्या ठिकाणी मध्ये जाऊन परफॉर्मन्स दाखवत असेल मात्र या चौमुखच्या मैदानात जर मात्र तुम्ही परफॉर्मन्स केला तर मात्र सुंदर मात्र कला कौशल बघायला भेटेल. नसतील पार होतो संकार आणि धावसंख्या वाढते 61 धावसंख्या. 3 चेंडू शिल्लक अद्याप 3 चेंडूच्या पाठीमागे 6 धावा खर्च करतोय आणि त्यानंतर प्रशांत यांच्या बॅटमधून उत्तुंग बरारी घेणारे मोठे पटके सुद्धा बघायला भेटले. शेवटी या वेळेस मध्ये थोडासा शॉर्ट पिच चेंडू नाही तर पुरता चेंडू होता ऑन सेट मध्ये चेंडू लक्षण केलं चौकार. पूर्ण ताकद लावा गॅप मध्ये एकंदरीत असं वाटतं की या फलंदाजाच्या बॅटमध्ये काही स्प्रिंग आहे की काय. जबरदस्त फटकेबाजी आणि जबरदस्त फटकेबाजी करत असताना बघतोय आपण धावफलकाची धावसंख्या 65 की चेंडू बॅटला स्पर्श झाला की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. यावेळेस स्लोवर पुन्हा एकदा स्लोवर चेंडूवरती मात्र फसवला जातोय, चुकवला जातोय. आमचे जनार्दनजी भोई साहेबांनी मात्र नक्कीच राजू यांच्यासाठी 501 रुपयाचं बक्षीस लावलं होतं 50 धावांसाठी. 501 रुपयाचं बक्षीस मात्र किताब मात्र पटकावता आला नाही. त्यानंतर मात्र एक प्रतीक्षा आहे की राहुलभाई काशीद साहेबांनी जे मात्र किरण यांच्यावरती मात्र 501 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. हे बक्षीस मात्र जिंकलं जातं की नाही. यावेळेस चूक नियंत्रणामध्ये हवेमध्ये चेंडू जात आहे, क्षेत्ररक्षक पुढे येतोय, क्षेत्ररक्षकामध्ये चकून चेंडू मात्र पुन्हा एकदा 98 घेतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय चौकार. चौकार जात असताना पहिल्या 5 सेकंदाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती बघायला भेटते की 69 धावसंख्या. शेवटचे 6 चेंडू सिलेक्ट थोडंसं किरणचं सिलेक्ट महागडं म्हणावं लागेल कारण की 14 धावा आले या षटकामध्ये. 3 चौकार 2 धावा 14 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा गोळा करण्याची मात्र इबाबत असेल. इबाबत नहीं सिर्फ बाला को घुमा देना, इबाबत ये भी कुछ कहता है किसी भूखे को रोटी खिलाना, किसी रोते को हंसा देना, किसी सोते को जगा देना और किसी क्रिकेट प्रेमी का जो दिल जीतना, ये सब कुछ पता होने वाला ये खेल बघतोय आपण या ठिकाणी. जबरदस्त फटका या ठिकाणी बघतोय की जगन स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी का नाही. तर मात्र या ठिकाणी बघतोय आपण की जगन यांच्या बॅटमधून अतिशय महत्वपूर्ण फटका आणि याच ठिकाणी बघायला भेटतो की सिंह छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा या ठिकाणी 6 धावा धावपैकी धावसंख्या होती तब्बल 75. जबरदस्त फटका आणि जबरदस्त फटका मारत असताना बघायचा की नक्कीच बॅड लक नाही म्हणता येणार, गुड लक म्हणण्यामध्ये मात्र हरकत नाही. 2 चेंडूवरती 2 बिग पहार जगन यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय. हाय अँड हँडसम वाह अन्न अकॅडमी आणि पुन्हा एकदा मात्र 200 रुपयाचे बक्षीस आले ते मात्र जनार्दनजी भाई साहेब यांच्या माध्यमातून लगातार 2 चेंडूवरती जर तिसरा फटका मारला तर असल्यावर गतीमध्ये परिवर्तन आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राच्या पलीकडे चेंडू जात आहे. पुन्हा एकदा पैसे वाचले ते मात्र जनार्दनजी भोई साहेबांचं काम आहे. तर या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण केली जाईल. यास तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे.
हो आपण साईड केली. या ठिकाणी आपण म्हणतो फक्त की धावपल करती धावसंख्या झाली मात्र 6 सेकंदाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 92-93 धावांचं लक्ष 94 धावांचं लक्ष आणि माफ करा या ठिकाणी 94 धावांचं लक्ष आणि प्रशांत यांच्या बॅटमधून जे मला एक तुफानी मात्र फटके बघायला भेटले. 47 धावांवरती नॉट आउट व्हायला त्याला साथ दिली ती जगन यांनी. वा 2 षटकार आणि त्यानंतर मात्र जगन यांची जर वैयक्तिक धावसंख्या बघितली आपण तर एकंदरीत 23 धावांवरती मात्र नाबाद राहिला तो जगन. अतिशय चांगली मात्र साजेदारी अतिशय चांगली साजेदारी बघायला भेटल्यानंतर 94 धावांचं लक्ष असेल. 94 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पसरली वाकरण संघाची कीर्ती. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पसरली वाकरण संघाची कीर्ती. तर जाऊया आपण सामन्याकडे कारण की निकटचा 94 धावांचं लक्ष आहे. इस्लामची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. यस साहेब मागील सामन्यामध्ये कोळवंडी संघाला 98 धावांचं लक्ष दिलं होतं. तत्पूर्वी आपण मात्र याच सामन्यामध्ये बघतो की 94 धावांचं लक्ष आहे. टेटो जास्त स्टेटो आणि महेश कारण की किरण सर आणि महेश जोडी जाते मैदानात येईल आणि पहिला गोलंदाजी मार्गाची तयारी करण्यासाठी मला सज्ज असेल. एकंदरीत प्रशांत यांच्या सुंदर फलंदाजी प्रशांत यांच्या बॅटमधून 47 धावांचा पाऊस पडला आणि त्या 47 धावांचा मात्र पावसाचा मात्र कुठेतरी एक चांगलं मात्र योगदान बघायला भेटलेलं आहे. 94 धावांचं लक्ष 36 चेंडू 94 धावा. या ठिकाणी आपण मध्ये बघतो की राईट मध्ये विकेटच्या बाजूमध्ये किती षटकामध्ये पुढील चेंडू मात्र याच सामना सुरू होत आहे. पहिला गोलंदाजी मार्ग होती लहू तयारीमध्ये. किरणसाठी पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला किरण करण्याचा प्रयत्न करत असताना किरण बाद होतोय. बडी मछली जाल में फस गई. राहुलभाई काशीद साहेब यांचे सुद्धा पैसे वाचले पण की ज्याप्रमाणे रावडीला मध्ये फसवलं होतं त्याच प्रमाणे त्याच ठिकाणी किरणला सुद्धा मध्ये यावेळेस मध्ये फसवलं होते गणेशगावच्या गोलंदाज लहू यांनी.
नवीन जाते फलंदाज मैदानावरती संतोष कारण की किरण वरती मात्र जिद्दार मैदान होते. किरण मात्र तंबूचा रस्ता प्रतही मुळाच्या टोक्यावरनं चेंडूला घेऊन काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच ठिकाणी मात्र पहिला फलंदाज मात्र बाद झाला. कारण की अशा अपेक्षा होती की किरणची वरती नवीन फलंदाज होते मैदानावरती चिंतामण. चिंतामण मागील सामन्यामध्ये अतिशय मात्र देखील परफॉर्मन्स केला होता, परंतु यावेळेस मात्र गरज असेल ती पेट संघाला आणि बघणार आहोत की या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवतो मात्र लाहो. कारण की गणेशगाव संघाचा सुद्धा मात्र आत्मविश्वास वाढला असेल. एक एवढी मोठी धावसंख्या मात्र उभी करत असताना मात्र नक्कीच आत्मविश्वास तर वाढला आहे. परंतु बघणार आहोत की चिंतामण डावखोला त्याचा फलंदाज शॉर्ट चेंडू पोलपटका आणि पोलपटकाच्या पाठीमागे क्लास आहे. या ठिकाणी मात्र उडवला फटका चेंडू जातोय मिडविकेट पॉइंटच्या वरना चेंडू जातोय षटकारासाठी आणि जबरदस्त फटका मारल्यानंतर ज्या ठिकाणी मला षटकार बघायला मिळतो आणि षटकाराच्या साथमध्ये ऑफ द मार्क केले जाते संघाचं की शून्यामध्ये निर्मिती कशी केली जाईल. धावसंख्या झाली ती 6 धावसंख्या. चिंतामणी यांच्या बॅट मधून एक मोठा फटका पुरातून फटका बघायला मिळता येईल. समोर चेंडू नक्कीच स्वतःला सावरलं आणि स्वतःला सांभाळल्यानंतर मात्र बघतोय की निर्धाव चेंडू षटकामध्ये चेंडू टाकून द्यायचे 3 चेंडू. लघु गोलंदाज करतोय ओव्हर द विकेटच्या बाजूने डावखोऱ्या हाताच्या फलंदाजावर प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय की अद्याप मात्र जशात तसे काय की सुंदर मनाची स्पर्धा आणि सुंदर मनाची स्पर्धा असल्यानंतर मात्र उजव्या साईडला ऑफ स्टंपला कव्हरच्या डोक्यावर चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोकाला चेंडू लागतोय बॉटम एटला चेंडू लागतोय. एक धाव बघायला भेटते आणि एक धाव बघायला भेटत असताना फलकावरती धावसंख्या 1 पुढे सरकते 1 बाद 7. दोन चेंडू शिल्लक. हृदय वसंत फुलताना बघायचा की नक्कीच की सगळे ऋतू मात्र एकत्र झाल्यानंतर नक्कीच हा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपण बघतोय की क्रिकेटचे महासंग्राम ज्या ज्या मैदानावरती जातात त्या ठिकाणी मात्र महासंग्राम बघायला मिळतात. जनार्दनजी लाहरे साहेब मुंबई पोलीस पंचांची मात्र भूमिका सांभाळताना आणि त्याच ठिकाणी थोडीशी मात्र विकेटवरती थोडासा पाय आपला मात्र पिसळला होता. त्यानंतर आपण बघणार आहोत की प्रतीक्षा असेल की शेवटच्या सामन्याची प्रतीक्षा आणि शेवटच्या सामन्याची प्रतीक्षा असताना नाळेगाव संघ प्रतीक्षेमध्ये की कुठला संघ आपल्या समोर लढाई करण्यासाठी येत असेल. निशाणा कुठे होता चेंडू लागला कुठे आणि चेंडू थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाज होतोय शेवटच्या चेंडूवरती. एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. एक चेंडू मात्र अद्याप शिल्लक असताना मात्र 5 चेंडूचा केस झालेला आहे. 5 चेंडूच्या खेळामध्ये दुसरा फलंदाज बाद होतोय. पेट संघाला एक मोठा झटका डावखोऱ्या हाताचा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती उत्तम याला मात्र चोखपणे मात्र आपली भूमिका सांभाळावी लागेल कारण की 94 धावांचं लक्ष आणि 94 धावांचं लक्ष असल्यानंतर पहिल्या 5 चेंडूच्या खेळामध्ये एक षटकार सुद्धा बघायला भेटला होता. चिंतामणी याच्या बॅटमधून एकेरी धाव सुद्धा काढली होती. तत्पूर्वी मात्र चिंतामण स्ट्राईक एंडला होता आणि ज्या ठिकाणी फटका घेण्याचा एक पराक्रम चालू होता त्या ठिकाणी फटका गेला नाही. बॅटच्या वरच्या टोकाला चेंडू लागतोय. दरम्यान क्षेत्रामध्ये सुंदर झेल पकडला फलंदाज बाद झाला आणि बघतोय आपण त्या ठिकाणी की शेवटचा चेंडू शिल्लक. उत्तम फलंदाजी मार्क होते. स्ट्राईक एंडला मात्र उत्तम उजव्या साईडचा प्रोडक्शन पूर्णपणे पॅक केलेला आहे. बघतोय जबरदस्त मात्र स्पर्धा रंगते मैदानावरती. अतिशय दिखणा चेंडू आणि अतिशय दिखणा चेंडू टाकत असताना आडव्या पट्ट्यामध्ये घेऊन मारण्याचा प्रयत्न करतात. निर्धाव चेंडू पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त आणि पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या 2 बाद 7. पॉवरप्लेचं दुसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल प्रशांत येईल की काय आणि प्रशांतकडे मात्र दाद दिली जाते. चेंडू टाकण्यासाठी त्यांच्याकडे मात्र इशारा केलेला आहे.
नाराज असेल. बॅड लक, नफा तोटा चालू आहे. कुठल्या संघाला नफा भेटतोय, कुठल्या संघाला तोटा भेटतोय, कारण की एक बॅट तर मात्र मोठा फटका बघण्यासाठी प्रेक्षकांचे डोळे मात्र विस्फारलेले होते. शेवटी सत्कार नाही गेला. शेवटचा चेंडू शिल्लक फलकावरती धावसंख्या बघू शकता की 43. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी जागा तर बनवलेला क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येतो आणि क्षेत्ररक्षक मात्र रिकव्हर केलं जाईल की नाही. रिकव्हर तर केलं आहे आणि रिकव्हर करत असताना दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 2 धावे नंतर बघतोय की फलकावरती धावसंख्या 45. येणारी 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूच्या खेळामध्ये धावा लागतील त्या. आमचे स्कोरर रामभाऊ आम्हाला सांगतात की 49 धावांच्या लक्ष्य. 12 चेंडू 49 धावा. थोडस फास्ट घ्या मित्रांनो. आपल्याला मात्र आजच्या दिवसामधला भद्र पोलचा पहिल्याचा सामना खेळवायचा आहे. फास्ट घ्या. नंबर विनंती आहे. बारा चेंडू आणि धावा लागतील त्या. या ठिकाणी आपण मला बघणार आहोत की 49 धावांचं लक्ष्य. जवळजवळ 24.50च्या सरासरीने धावा गोळा करायच्या आहेत. गोलंदाज लहू पहिल्या षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. गोलंदाज तयार आहे. जबरदस्त चेंडू टाकला होता. जर झोन मध्ये चेंडू आला असता तर कदाचित हा षटकार बघायला भेटला असता, परंतु ओव्हर एक्स्ट्रा थ्रोच्या सहायतामध्ये धावा तर बघायला भेटणार नाही. एकच धावावरती समाधान. 11 चेंडू 48 धावा. मंचावरती आपण मात्र बघू शकता की थेट कोर कमिटीचे मात्र अध्यक्ष श्रीजी पेन्नर साहेब असतील, राहुल साहेब असतील. त्यानंतर आपण मात्र बघतोय की आजच्या दिवसामध्ये मान्य श्री दत्तभाऊ मात्रे साहेब सुद्धा मात्र कल्याणवरून मात्र या ठिकाणी मात्र विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्या जोडीला प्रत्येकी जनार्दनजी भोई सुद्धा मात्र उपस्थित झालेले आहेत. बघतोय आपण या ठिकाणी सुरेख गोलंदाजी हाताळली जाते आणि सुरेख गोलंदाजी हाताळली असल्यानंतर गणेश गाव की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया का नाही. गणेश गाव अतिशय एक चांगलं नाव आपल्याला बघायला भेटतंय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये 48 धावांचं लक्ष्य. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पण एकदा पोहोचून फटका मारतोय. मिरांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक बघा शार्क हुशार कसं असलं पाहिजे आणि अक्षरशः त्या ठिकाणी मात्र अतिशय लाजबाब क्षेत्ररक्षण करत असताना मात्र धावचित झालेला फलंदाज बाद होतोय या ठिकाणी चौथा आणि विक्रम जातोय मैदानावरती. आपण बघतोय ना की मैदानाच्या चारही कोपऱ्याला जे मात्र प्रेक्षक वर्ग बसले आहेत, कारण की प्रेक्षक म्हणजे केंद्रबिंदू, प्रेक्षक म्हणजे मायबाप. त्या मायबापांचा मी सहसा स्वागत करत आहे आणि जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट मध्ये मात्र नक्कीच थेट प्रेक्षक मात्र जेवढे मात्र समर्थक बघत असतील त्यांचे सुद्धा मी सहसा स्वागत करत आहे. या स्पर्धेचा जर उल्लेख केला तर मान्य श्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस, चंदू कणजे ठाणे पोलीस, चंदू गायकवाड ठाणे पोलीस, पुंडलिक कनोजे ठाणे पोलीस, प्रभाकर अप्पा महाले ठाणे पोलीस या सर्व मानवांचा मी सहसा स्वागत करत आहे. या स्पर्धेसाठी अंतिम 5 संघांना पोल काढणाऱ्या 5 संघांना जनार्दनजी लहारी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून टी शर्ट येतील आणि त्यानंतर माधवदादा गायकवाड यांच्या माध्यमातून सुद्धा मला टी शर्ट आलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या मंचावरती उपस्थित दत्तभाऊ मात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा टी शर्ट आलेले आहेत. शॉर्ट चेंडू पोलपटका हवेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वन हँड मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तत्पूर्वी आपण मध्ये बघतो की प्रकाश चौधरी नवी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून सुद्धा टी शर्ट आलेले असतील आणि वामन भोई आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवसामध्ये वामन भोई मेजर यांचा संघ याच ठिकाणी मात्र दाखल होईल. अपोजिट संघ असेल तर चिरापाली. कारण की प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सुरेश पेंडार, दिलीप पेंडार, सौजन्य पेंडार ब्रदर्स यांच्या माध्यमातून हीच मोठी एक स्पर्धा चोळमुख गावाची मात्र एक सानिध्य आणि हेच वात्सल्य मात्र करण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ बॅटने चेंडूला खेळून काढतोय. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढल्यानंतर औपचारिकता वाटे शेतीत जवळजवळ सुकत चाललेली आहे. शेतीला वेळेवरती जर पाऊस पडला नाही शेतीत तर मात्र त्या पावसाचा मात्र काही फायदा होत नाही आणि त्या अनुषंगाने संघ जातोय बॅकफूट होती, कारण की शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. या षटकामध्ये केवळ बघतोय आपण की 4 धावा आलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण धावचित फलंदाज सुद्धा झालेला आहे. शेवटचा चेंडू लागू करतोय गोलंदाजी. ताकद लावल्यानंतर या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये जातोय येतोय. क्षेत्ररक्षक बघायचं आहे की पकड कॅच तर जीतो मॅच, टेकंड कॅच, इन द मॅच ज्याला म्हटलं जाते ना त्याच अनुषंगाने सुंदर या ठिकाणी झेल टिपला आणि दिगंबर जातोय नवीन फलंदाज मिळतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक फलकावरती धावसंख्या 36 म्हणजे 46-36
ज्याप्रमाणे मात्र सत्कार मारले तरी सुद्धा मात्र तुम्ही जिंकू शकणार नाही, कारण की बघायचं आणखी 6 चेंडूने 45 धावांचं लक्ष्य. संजय गोलंदाजी मार्ग करते सामन्यामध्ये औपचारिकता होती. 5 चेंडू 45 धावा जिंकण्यासाठी पेठ संघाला. पहिल्या दिवसामध्ये कोहर संघ विजेता ठरला, दुसऱ्या दिवसामध्ये हुंबरदहार संघ विजेता ठरला, तिसऱ्या दिवसामध्ये सेवकंडी संघ विजेता ठरला आणि आज मात्र नक्कीच पोलची फायनल खेळण्यासाठी संघ सुजलम सुपलम मात्र असेल. अपोजिट संघ जाऊन मात्र पोहोचला. तो अपोजिट संघ आहे तो म्हणजे आपण बघतोय की नाळेगाव संघ. सत्कार आहे की विकेट आहे, या ठिकाणी विकेट पंचांच्या माध्यमातून मात्र इसारायचंय. नामदेव जाते फलंदाजी मार्गते. जेव्हा मात्र वावर संघासमोर एक दमदार मात्र संघाचा परफॉर्मन्स झाला होता पेठ संघाचा, तेव्हा वाटत होतं की आजच्या दिवसामध्ये नक्कीच एक प्रत्युत्तर या संघाकडे असेल या पॉलच्या फायनल मध्ये, परंतु नाही. पॉलच्या फायनलच्या अगोदर संघ मात्र विराजमान नाही झाला आणि या स्पर्धेच्या बाहेर होण्यासाठी काही सेकंद दूर आहे पेठ संघ. सिटी चांगला फटका खेळतो आणि चांगल्या फटक्याच्या पाठीमागे क्लास आहे. त्याच ठिकाणी चेंडू जाते स्कॉल क्षेत्राच्या पलीकडे चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चौकार जाते. षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक, कारण की धावपलवरती धावसंख्या झाली ती 53. कारण की जेव्हा मात्र पेठ संघ जेव्हा मात्र गणेशगाव संघ मात्र मैदानावरती खेळत होता तेव्हा मात्र 2 सर्गाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18, परंतु जे प्रशांत यांची एक ताबडतोब फलंदाजी 47 धावांचं योगदान दिलं आणि 47 धावांचं योगदान देत असताना आपण मात्र बघतो की त्याच धावांचा एक पाऊस पडला आणि त्याच धावांचा एक पाऊस पडल्यानंतर पेठ संघाला त्याच धावा मात्र कुठे मात्र एक कमी भाषण त्यात किंवा 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फलंदाज बाद आणि शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर औपचारिकता जाते या सामन्यामध्ये. तर नायगाव संघ कर्णधार आपण मात्र लगेच याच आहे नाणेफेकचा करून घेण्यासाठी. नायगाव संघाचा कर्णधार संघ असेल किंवा 6 सर्गाचा याची सुद्धा दखल घ्यायची आहे. जबरदस्त बघा गगनसिंगी सटकार आहे की चौकार आहे बघतोय प्रतीक्षामध्ये आणि बघा अचूक नियंत्रण आंब्याच्या झाडाला कंदर वाटतो की काय चेंडूवरती लँड होतो की काय आंब्याच्या झाडावरती शेवटी मात्र अचूक नियंत्रण फलंदाज बाद होते आणि सामना मात्र गमावतो पेठ संघाने. आणि मात्र प्रबल दावेदार मात्र मारण्याचा किताब दिला जाईल. प्रशांत प्लीज कम टू स्टेज. प्रशांत प्लीज कम टू स्टेज. मानश्री दत्ताभाऊ मात्रे साहेब यांच्या सोबत असते नक्कीच हा किताब दिला जाईल. आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करतोय दत्ताभाऊ मात्रे यांना आणि लाईनअप केले जाते. कारण मित्रांनो एक संघ जिंकणारा एक संघ हरणारा केलं जात आहे.